श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर मी काय केले, एका ताटलीमध्ये बेसन पीठ घेऊन त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद टाकून ते चांगल्या प्रकारे मळून घेतले. त्याच्या गाठी फोडून घेतल्या आणि कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये मिरच्या कट करून तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर चटणी करण्यासाठी बेसन पीठ त्याच्यामध्ये सोडून ते पण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलं आणि ते नंतर ताटामध्ये काढून घेतलं. त्याच्यानंतर बटाट्याच्या भाजीचे चांगल्या मध्यम आकाराचे गोळे तयार करून बेसन पिठामध्ये बुडवून ते एक साईड चांगली भाजीपर्यंत तळून घेतले आणि नंतर पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत ते तळले. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बेसन पिठाचे जे छोटी छोटी बुंदी काढली होती ती टाकली. त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या तर तयार आहे वडापाव.